नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे। कारण तुम्हाला आता गाय अथवा म्हैससाठी त्या ठिकाणी 8,51,000 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान अंतर्गत या योजनेसाठी तुम्ही तुमचे अर्ज करू शकता। आणि अर्ज करण्यासाठी काय पात्रता असणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणाला नक्की हे 8,51,000 रुपयापर्यंतचे अनुदान काय मिळणार आहे, याचे स्वरूप कसे असणार आहे, ही एक अत्यंत महत्त्वाच्या योजनेचा GR आलेला असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे। आता ही योजना कोणती आहे तर चला लगेच याबाबतची सविस्तर माहिती आणि GR देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनांसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान। आणि या अभियाना अंतर्गत लक्षात घ्या 5 दुधाळ गायी किंवा म्हैस वाटपासाठी त्या ठिकाणी तुम्हाला हे अनुदान मिळालं जातं। मग यामध्ये काय असतं की तुमचे जे गायी अथवा म्हैससाठी तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे धान्य किंवा कोणकोणत्या प्रकारचे खाद्य लागेल किंवा शेड असेल किंवा इतरही प्रकार, म्हणजे जसं की लक्षात घ्या शेड असेल किंवा अवजारे असतील, विमा असेल, या 3 वर्षाचा विमाचा समावेश करून या योजनेसाठी एकूण 11,35,000 रुपये एवढा प्रकल्प खर्च हा ग्राह्य धरला जाणार आहे। आणि या 11,35,000 तुम्ही जर खुल्या अथवा ओपन प्रवर्गामध्ये असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी 50% अनुदान, आणि तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात असल्यास तुम्हाला या ठिकाणी 75% अनुदान, जे की मी सांगितलं 8,51,000 रुपयापर्यंतचे अनुदान त्या ठिकाणी जमा केले जाणार आहे। आणि या योजनेसंदर्भातील महत्त्वाचा GR देखील आलेला आहे आणि अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे ते देखील तुम्हाला आता मी सांगणार आहे। तर चला योजनेचा GR नक्की काय सांगतोय ते आपण आधी पाहूया। तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी बघा हा GR आपण पाहणार आहोत। तर GR मध्ये काय गोष्टी दिल्या आहेत त्या आधी आपण पाहूया। तर यामध्ये बघा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान राज्यस्तरीय योजना, या योजनेचा दिनांक 9 मार्च 2026 रोजीचा हा शासन निर्णय तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता। आता यामध्ये कुक्कुट पालन असेल, शेळी पालन असेल, मेंढ्या पालन असेल, असा विविध योजनांचा या ठिकाणी समावेश आहे। परंतु आपण आज यामध्ये पाहणार आहे ती महत्त्वाची योजना म्हणजे दुधाळ गाई आणि म्हैस योजना। आता याचा शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामधील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत याचे स्वरूप कसे असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा सुधारित व नवीन योजनांचा योजनानिहाय तपशील खालील प्रमाणे असणार आहे। तर हा तपशील नक्की काय सांगतोय तर तपशील आपण पाहूया। तर लाभाचे स्वरूप काय आहे तर बघा यामध्ये लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय, म्हैस व 3 वर्षांचा विमा, शेड व जे काही सामग्री आहे त्या सामग्रीसाठी हा वितरण असतं। आता यामध्ये लाभार्थी कोण कोण आहेत तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक व महिला बचत गट। अल्पभूधारक म्हणजे 5 एकरपर्यंत क्षेत्र असलेले किंवा शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत, किंवा महिला बचत गटातील जर महिला असतील तर त्या देखील या ठिकाणी पात्र असणार आहेत। यामध्ये बघा लाभार्थ्यांसाठी निकष कोणते आहेत तर लक्षात घ्या सर्वसाधारण प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, यामध्ये लाभार्थी त्यासोबतच अत्यल्प भूधारक म्हणजेच की 1 हेक्टर पर्यंत म्हणजे 2.5 एकरापर्यंत, किंवा अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर पर्यंत म्हणजेच की 5 एकर पर्यंत। त्यानंतर वन हक्क धारक जे काही शेतकरी असतील ते देखील पात्र असणार आहेत। त्यासोबत महिला बचत गटातील लाभार्थी असतील या सर्व यामध्ये पात्र असणार आहेत। त्यानंतर अजून यामध्ये कोणता निकष आहे तर बघा अजून यामधील महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तर तुमच्याकडे 1 एकर पर्यंत म्हणजे कमीत कमी 1 एकर तरी तुमची स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्ट्या इतकी जमीन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आणि त्यासोबत वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। त्यासोबत पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल। म्हणजे थोडक्यात ते प्रशिक्षण प्रमाणपत्र असते ते तुम्हाला अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी ते घ्यावे लागते। त्यानंतर यामध्ये प्रकल्पाची किंमत बघा काय ठरवली आहे, मी जे सांगितलं की तुम्हाला किंमत बघा यामध्ये स्पष्टपणे आपण पाहणार आहोत। तर गाय म्हैससाठी बघा 5 लाख रुपये प्रति गाय व म्हैस 1 लाख रुपये विमा असे 5,60,180 रुपये। त्यानंतर शेड निर्मितीसाठी त्या ठिकाणी बघा 3 लाख रुपये ठरवले आहेत। त्यानंतर साधन सामग्री मग यामध्ये काय येतं तर कडबाकुट्टी येतं, फॉगिंग मशीन येतं, खाद्य पाण्याची भांडी येतात, मिल्किंग मशीन येतं, दूध कॅन येतं, फवारणी यंत्र येतं, सोलार येतं, अशा सर्वांसाठी 2,75,000 रुपये असा एकूण 11,35,180 एवढा त्या ठिकाणी खर्च
या योजनेसाठी पकडला आहे सरकारने आणि यामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्याला 50% मिळतात म्हणजे त्याला किती मिळणार तर 5,67,590 रुपये आणि जे अनुसूचित जाती जमातीमधील आहेत त्यांना किती मिळणार तर त्यांना 8,51,385 रुपये अशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टलवर देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात। ऑनलाईन पद्धतीने याची अर्ज करण्याची प्रक्रिया होईल। त्यानंतर आलेल्या सर्व अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल आणि त्यामध्ये ज्यांची निवड होईल त्यांना या अनुदानासाठी पात्र ठरवले जाणार आहे। यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार तर बघा, स्वतःचे नाव 7/12 असेल 7/12 लागणार आहे। त्यासोबतच वन हक्कधारकांसाठी इतर अधिकार 7/12 लागेल। पशुपालनाचे तुम्हाला सांगितलं की प्रमाणपत्र लागेल। जर दिव्यांग असेल तर तुम्हाला UDID प्रमाणपत्र लागणार आहे। त्यासोबतच बचत गट असल्यास बचत गटाचे तुम्हाला सदस्यत्व असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। या संदर्भातील सर्व अशा योजना या अटी व निकष आहेत। सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आता योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि पेजवर अपडेट मिळणार आहे। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराज।